आशीर्वादाच्या सविशंगाने हा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली, निष्ठा, एकत्रता असेच आणि आचरण या संगीत क्षेत्रात मोठं पुढे येण्यासाठी ज्याने योगदान दिलं, ज्याच्या प्रतियोगी आपण आपल्याला कारण या मायभूमीने अशा या मायभूमीचा वारसा पुढे घेण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण करून दिलं, हातामध्ये बळ दिलं, स्वरामध्ये जन्म द्यावा आणि आपला पुन्हा मायभूमीला पुन्हा एकदा देखील डोळे अशा पद्धतीने पाहावं. पाठाच्यामध्ये तबल्यामध्ये स्वरामध्ये निर्माण करण्याचं धाडस गुरुपूजनाचं सोहळा चालू आहे. बाहेरच्या विद्यार्थ्यांनी बाहेर जर कोणी केला असेल तर कृपया सोहळा तरी पूर्णत्वास पाहिजे. त्या गुरुच्या त्या चरणाची अर्थात त्याच्या स्पर्शाने आणि गुरु होण्याचं भाग्य याच जन्मी मिळवता या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपणार आहे. बाहेर असणारे विद्यार्थी आहेत, आजपर्यंत तुम्ही मेहनत भरपूर घेतली मित्रांनो, प्रचंड मेहनत घेतली, उत्तम असं सादर हातात संगीताचा साज चढवला, ज्याने साधनेचा अर्थ तुमच्या अंगामध्ये आणि तेजस्वीची अनुकरणीयता तुमच्यामध्ये निर्माण करून दिली, ज्यांच्या आचरणामध्ये तुमच्यामध्ये ज्याने निर्माण करून दिलं, असं गुरुमाऊलीचा कृतज्ञता दिवस आज खऱ्या अर्थाने आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझी पुन्हा विनंती आहे, हा दिवस श्रीमती संपदा पवार या गुरुच्या असं पाहत असताना आनंदाने डोळे असते आणि म्हणूनच गुरु स्पर्श आठवावा, मनातला भाव पुन्हा एकदा येते, स्वरातला नाद, स्वरातला नाव कंठामध्ये उठले, प्रत्येक स्वर बनवून आभाळाला गवते. स्पर्शाने पवित्र करावं एवढं भाग्य आज भगिनीला मिळालेलं आहे. हे भाग्य मिळण्यासाठी गुरु समान व्यक्तिमत्व असावं लागतं. ज्या बंधुराजाने आज संगीत क्षेत्रामध्ये हे गुरुतुल्य व्यक्तिमत्व समाजामध्ये निर्माण केलं, शिष्याच्या प्रती आज बंधुराजाच्या प्रती असलेलं प्रेम आणि महिलांच्या प्रती असलेलं प्रेम त्या भगिनीने पाहिलेलं आहे. हे गुरु समान आणि म्हणून गुरु समान व्यक्तिमत्व आज उदयास असावा, योग भाव भाव माझा डोळ्याचा साठवाला असा तुझा दाद, आज त्याच्या घरामध्ये पुन्हा एकदा भरू दे भगवंता तुझ्या चरणी, असा उत्कर्ष वाढू दे. या जगदवल्या कृपेने माझ्या भावाला, माझ्या वडिलांना या गुरुचरणाचे स्पर्श चरण आपण दर्शन घ्यावं, असं अभ्यासक्रमामध्ये आपण पाहिलं जातं. हा पांडुरंग आहे, हा परमेश्वर आहे आणि असं म्हणून ज्यावेळी संगीत साधनेच्या माध्यमातून आपण या गुरुतुल्य व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं त्यावेळी साक्षात गुरु समान फार मोठे नाही. या जगामध्ये अनेक गुरु आहेत, आपण त्याचे शिष्य आहोत, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक गुरु आहोत, त्याचा आशीर्वाद माणसाला अहंकार अजिबात असू नये. आपल्याकडे ज्यावेळी मित्रांनो निर्माण जातो त्यावेळी मायेची शाल बांधली जाते आणि हीच मायेची शाल अर्थात सर्व बाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती करतोय, असं म्हणायला हरकत नाही, कारण वर्षभरामध्ये कृतज्ञता दिवस असतो. हा गुरु या गुरुच्या चरणी अर्पण करण्याचं सामर्थ्य आहे. मन घरात बाळगलं तर तुम्ही केव्हाच मोठे व्हाल आणि मोठे होण्यासाठी मनाचा वेळेपणा मित्र असावा लागतो. म्हणून बालकाला गुरुच्या चरणी पुन्हा एकदा कधीतरी घेऊन व्हा. पांडुरंग तुला म्हणत नाही आपण गेल्यानंतर हा खासदार आहे, आमदार आहे. आपण देव ओळखायला, आपण गुरु ओळखायला कमी पडत होती का? हा प्रश्न गुरु तुमच्या शिष्याकडे असतील, पण ते शिष्याप्रती असलेलं प्रेम तुमच्यामध्ये वाढवलं जातं. तुमचा सुद्धा गुरुच आहे, मार्गदर्शक तो गुरु आहे. हा गुरु समान असलेला आध्यात्मिकामध्ये आपण भजन कीर्तन करत असतो, पण मनामध्ये भाव निर्माण झाला तर भजनाच्या माध्यमातून निर्माण होणारे भावार्थ असतो तो आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून म्हटलं जातं की संगीत म्हणजे मनोरंजन नाही आहे, संगीत म्हणजे मनोरंजन नाही आहे, ही साधना आहे. ही एक
एवढं मानव गुरु समाज मनात साठवलेला भाव आहे आपल्याला तुम्हाला आयुष्यात जरीवर चालत असताना आपण अनेक गुरु पाहिले काही गुरुंना नमस्कार केला काही गुरुंना पाठ करतो तेव्हा सेवा केलो पण एखाद्या खर्चाच्या प्रसंगी आपण कधीतरी अडचणी येतो तेव्हा आपल्याला गुरु आठवला आणि मार्ग दाखवणारा हा गुरुच असतो माझी वाणी नेहमी मित्रांनो म्हणायची असतात त्या ऋषीपणाने आजही आता समान माऊलीला नतमस्तक व्हाल तेव्हाच तुमच्याकडे जास्त प्रमाणात हा खास करून मला सर्व माहिती आहे मुद्दा सगळ्यात महत्त्वाची श्रेष्ठ आहे आणि ज्या शिष्याकडे लीनता ज्या शिष्याकडे लीनता आहे तो गुरु समान त्या गुरु श्रेष्ठाला मातृत्वाला प्रदान झालेला असा हा शिष्य ही बाल लोकांना या गुरुचा आशीर्वाद करतात तुम्हाला साथ दिली कौरवांची लढाई नसेल तर गुरुचा भाग होता आणि कौरव असताना युद्धीचं बळ निर्माण करणारा कौरव आहे अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा आज त्याला बळ आहे मी काहीच करू शकणार नाही पण दिलेला तुझा उपदेश मी खरा मानतो हा उपदेश गुरु समान होता आणि गुरु समान मानलेला उपदेश आज ऐतिहासिक वारसा खऱ्या अर्थाने हा इतिहास आलेल्या लोकसंस्कृती पुढे गेले माझ्या गुरुने मी भेट स्वीकारला लागली एवढी आत्मीयता त्या शिष्याला असते आणि माझ्या गुरुला मी काहीच देऊ शकत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा तुमच्याकडे मदत काही असते तुम्ही गुरुला शरण ठेवले त्यावेळी तुमच्याजवळ जेवढं नाही तेवढं तुमच्याजवळ निर्माण होतं कारण मी जेवढं नम्र आहात जेवढं लीन आहात हा गुरु तुमचा आशीर्वाद अखंड जगताला संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आशीर्वाद गुरु माऊलीचा भाव निर्माण होत असताना यथोचित साक्षात्कार या भगवंताचा या सजीव सृष्टीवर व्हावा एवढं गुरु माऊलीचं कृतज्ञतापूर्वक आणि म्हणूनच मने आठवावा तो गुरु माझा सका सावळा सोबतीला असावा संग संगतीने घेऊन जावा दोरखंड बांधून तेव्हा या संगीत वारस हा दोरखंड या संगीतेचा या मित्रांनो या संगीतेचा रामाचा सेतू आपण म्हणत असतो हा सेतू बांधण्याचं काम खऱ्या तुम्ही केलं असेल तर गुरु शिष्य समान तुम्ही शिष्य म्हणून द्यावे तरी त्यावेळी त्या सेतूला खऱ्या महत्व निर्माण तो सुगंध आणि सगळ्यांना जसं आपल्या घरातील देवतेला मंदिरातील देवतेला नंतर तसं लोकांना पुढे निघतो शरण जातो तशा पद्धतीने पुन्हा एकदा तुम्ही शरण बघा तुमच्या अंतःकरणात तुम्हाला प्रत्यक्षात साक्षात्कार होईल आणि मनातला भाव जागृत होईल की इथे सापडला माझा गुरु इथे सापडला माझा देव आणि इथे सापडला माझा भगवंत हा साक्षात्कार होत असताना मनातला भाव जागृत ठेवावा लागतो आणि म्हणूनच माझी विनंती आहे सगळे विद्यार्थ्यांना नंतर असं डोक्याला पुढे उठून मित्रांनो हा बहरत झालेला कार्यक्रम मित्रांनो कोणी जाऊ नये कारण अखंड कार्यक्रम आपल्या उपस्थितीची साम्यता नक्कीच होणार हा कार्यक्रम संपलेला संस्कृती माणसामध्ये निर्माण केली या विद्यार्थ्यांमध्ये आचरण निर्माण केलं व्यक्ती म्हणून माणूस म्हणून घडवण्याचं सामर्थ्य या गुरुने निर्माण केलं अशा गुरुला म्हणून घडवण्यात असा आठवडा गुरु पुन्हा एकदा मनात साठवला जन्माला यावं तेव्हा पुन्हा एकदा तुझा शिष्य म्हणून एकदा तरी देवा मला संधी दे